या संदर्भात माहिती देण्यासाठी माझ्या स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर माधव प्रभू सर, जे केलीस डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर आहेत. सर, वेणुध्वनीच्या स्टुडिओमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. नमस्कार. आज आपण झिका व्हायरसबद्दल बोलतोय, तर मुळातच झिका व्हायरस म्हणजे नेमकं काय ते आधी सांगूया. आता झिका व्हायरस म्हणजे एखाद्या आपल्याकडे डेंगी आहे, चिकनगुनिया आहे, हे सगळे आजार पण व्हायरसमुळेच होतात. आणि ह्यांना सगळ्यांना आपण आर्बो व्हायरस म्हणतो किंवा फ्लॅवी व्हायरस. म्हणजे काय की कीटकांपासून पसरणारे रोग आहेत हे, त्याला आपण आर्बो व्हायरल डिसीजेस म्हणतो. त्यामध्ये फ्लॅवी व्हायरस नावाची एक फॅमिली आहे, त्या फॅमिलीचा एक व्हायरस आहे हा झिका म्हणून. बर. आणि झिका व्हायरस हा पहिल्यांदा बहुतेक आफ्रिकामध्ये सापडला होता आणि आता तो जगभर पसरलेला आहे. भारतामध्ये सुद्धा ह्याच्या आधी सुद्धा झिका व्हायरसची पसरला होता. मला आठवतंय की हैदराबादमध्ये एकदा जोरात झालं होतं आणि दिल्लीमध्ये. त्यामुळे हा नवीन व्हायरस नसून आपल्याकडे खूप वेळा झिकाचं प्रमाण झालेलं आहे ह्याच्या आधी सुद्धा. या व्हायरसची नेमकी लक्षणं काय असतात? व्हायरस, कुठलाही व्हायरसची जी लक्षणं असतात तीच ह्याच्यात पण आहेत. अंगदुखी, ताप येणे, खूप अंगदुखी खूप सिरियस असते, म्हणजे जास्त जोरात दुखते, ताप येतोय, डोळे लाल होतात आणि थोडी चक्कर आल्यासारखी वाटते किंवा अशक्तपणा खूप येतोय, ही ह्याची लक्षणं आहेत. नॉर्मल ज्या लोकांमध्ये सगळ्यांमध्ये व्हायरस डिसीजची आहेत तीच लक्षणं ह्यात सुद्धा आहेत. खरं खूप वेळा ह्याच्या नंतर कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, ते खूप सिव्हिअर असतात. म्हणजे एखाद्या माणसाला जीबी सिंड्रोम नावाचा आजार होऊ शकतोय, किंवा जर समजा हे प्रेग्नन्सीमध्ये झालं कुठल्या बाईला, तर तिच्या बाळाला म्हणजे नवजात शिशूला काही प्रकारचे प्रॉब्लेम होऊ शकतात, जसे की डोकं लहान, मायक्रोसेफॅली आपण म्हणतो त्याला, किंवा डोळ्याचे आजार, किंवा ऐकण्याला कमी येणे, हे सगळे त्या बाळामध्ये होऊ शकतात. त्यामुळे कॉम्प्लिकेशन्स खूप मोठे आहेत ह्याचे. सहसा सिम्पटम्स फक्त ताप आणि अंगदुखी आणि डोळे लाल होणे एवढेच सिम्पटम्स असतात त्याचे. म्हणजे हे सिम्पटम्स पण असे रेग्युलर जे आजार आपले आहे त्याच्यासारखेच आहे. हो, खूपशा व्हायरल आजारांचे प्रेझेंटेशन जे असतात ते असेच असतात. मग तरी म्हणजे आपल्या जर लिस्नरना सांगायचं झालं की वेगळे पण त्यातून जर शोधून काढायचं झालं की हा बाबा हे असू शकतं आपल्याला आता, तर ती आणि वेगळी अशी लक्षणं खास काही आपण सांगू शकू का? अशी खास वेगळी लक्षणं झिकामध्ये नाही आहेत. खरं अंगदुखी ही खूप जास्त असते, जास्त प्रमाणात. साधारणपणे व्हायरस ह्याच्यात आपले अंग दुखतंय, तर झिकामध्ये खूप जास्त अंगदुखी असते, आउट ऑफ प्रपोर्शन टू द फिवर. म्हणजे ताप तेवढा जास्त नसला तरी अंगदुखी खूप जास्त असते. आणि अॅक्यूट प्रेझेंटेशन म्हणजे लगेच ताप झालेला लगेचच 1-2 तासामध्ये अंगदुखी सुरू होते आणि 3-4 दिवसापासून पर्यंत ताप कमी होत नाही. हा जो व्हायरस आहे तो डासांमुळे पसरतो का? हे कसं आहे, झिका व्हायरसचे आतापर्यंत जे आपले स्टडीज आहेत त्याप्रमाणे 3-4 ह्यानी हे पसरू शकतो झिका व्हायरस. नंबर 1 म्हणजे तुम्ही म्हटल्यासारखं डासांपासून, आणि ह्याला जो पसरवणारा डास आहे तोच डेंगीला पण पसरवतो किंवा चिकनगुनियाला. त्याला आपण एडिस इजिप्टी म्हणतो किंवा टायगर मस्किटो. टायगर कारण त्याच्यावरती पांढरे आणि काळे असे पट्टे असतात, त्यामुळे त्याला आपण टायगर मस्किटो म्हणतो. त्याच एडिस इजिप्टी डासामुळे झिका व्हायरस सुद्धा पसरतोय. दुसरं, लैंगिक ह्याच्यामुळे संसर्गामुळे सुद्धा हा आजार पसरू शकतोय. म्हणजे बाईपासून पुरुषाला किंवा पुरुषापासून बाईला जर समजा एक पार्टनर कुठला तरी त्याच्यात इन्फेक्टेड असेल झिकानी, तर त्याच्याने सुद्धा पसरू शकतोय. आणि तिसरं म्हणजे आईपासून बाळाला, मदर टू चाइल्ड ट्रान्समिशन म्हणतात. ते जेव्हा बाळ पोटामध्ये असते किंवा डिलिव्हरीच्या वेळेला जर आईला झिका झाला तर त्या बाळाला सुद्धा झिका होऊ शकतो. अशा 3 प्रकारे झिका व्हायरस पसरू शकतो. आणि समजा की म्हणजे एखाद्या प्रेग्नेंट लेडीला झालाय, म्हणजे 6 मंथ्स असेल किंवा 7 मंथ्स असेल, तर त्यावेळी बाळावरती काही इफेक्ट होऊ शकतो? हे खूप इम्पॉर्टंट आहे की जर झिका व्हायरस एखाद्या गरोदर बाईला झालं तर तिचं जे बाळ असते पोटामध्ये, नवजात शिशूला, त्याचे खूप दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणजे त्याच्यात आपण मायक्रोसेफॅली म्हणतो, म्हणजे बाळाचं पोटामध्येच, गर्भामध्येच डोकं लहान होतंय. नॉर्मल साईज जे डोक्याचं असते त्यापेक्षाही डोकं लहान साईजचं होतंय. दुसरा, हात जे असतात ते हात असे टाईट हे होऊन जन्म होतो बाळाचा. म्हणजे नॉर्मल हात जसे फ्री असतात तसं होत नाही, टाईट असतात ते. आणि कानाला त्रास होऊ शकतोय, त्यामुळे आयुष्यभर ते बाळ किवंड होऊ शकतं. हे सगळे त्या जर समजा पोटामध्ये असताना आईला जर झिका झाला
तर हे सगळे दुष्परिणाम नवजात शिशूवरती होऊ शकतात. म्हणजे या सगळ्या गोष्टींमधून म्हणा किंवा याच्यामधून हे संक्रमण पसरू शकतं किंवा हा आजार पसरू शकतो, पण हा मुळात होतोच कशामुळे? जसं मी म्हटलो की ह्या कुठल्याही 3 प्रकारे जेव्हा तो आजार पसरतोय तेव्हा तो बॉडीमध्ये जाऊन त्याच्यावरती इन्फ्लमेटरी रिॲक्शन होते, जसं कुठल्याही व्हायरसला होते. त्या रिॲक्शनमुळे बॉडीमध्ये त्याचे टॉक्सिन रिलीज होतात आणि त्यामुळे टिश्यू डॅमेज होत जाते आणि हे सगळे आजार होतात. तर जेव्हा तो व्हायरस असं लहान पोटामध्ये जेव्हा व्हायरस बाळाला जातोय गर्भामध्ये, त्यावेळेला त्याचे जे त्यावेळेला त्याची जी सेल मल्टिप्लिकेशन असते, म्हणजे त्यावेळेला त्याचे अवयव तयार होत असतात किंवा त्याची बॉडी तयार होत असते आतमध्ये ह्या सेल रिप्लिकेशन मध्ये बाधा घालतोय हा व्हायरस आणि त्यामुळे बाळाची वाढ होत नाही. त्यामुळे हा आजार होऊ शकतो. म्हणजे डेंगी असेल किंवा चिकनगुनिया असेल, हे जे आजार कसे डासांमुळं नेमकी सुरुवात होते त्याची, तर याही आजाराची तशीच काही सुरुवात आहे का असं? हो, एकदा डास चावला की मग थोड्या एक इन्क्युबेशन पिरियड असते, म्हणजे त्यावेळेला तो व्हायरस बॉडीमध्ये असतोय, खरं त्याचे सिम्पटम्स येत नाहीत. त्या इन्क्युबेशन पिरियड नंतर आजार सुरू होतोय आणि त्यामध्ये मग अंग दुखणे, ताप वगैरे हा सगळा आजार होतो. म्हणजे डासांपासून मेन हा आजार होतो आणि एकाला आजार हा झाला की दुसऱ्याला इझिली पसरू शकतो. मग जसं आता कोरोना एकदा पेशंट झिका घेऊन एखाद्या पॉप्युलेशन मध्ये आला की डासामुळेच तो पसरेल असं नाही. मग सेक्शुअल ट्रान्समिशन असेल, आईपासून बाळाला असेल, हे वेगळ्या प्रकारे पण तो पसरू शकतो. तर मेन जे रेप्लिकेशन म्हणजे जे पसरायची जी मेन हे आहे, रूट आहे, ती डासांमुळेच आहे. अच्छा. आणि जिकडे डास जास्त आहेत, आता बेळगावमध्ये सुद्धा आपण का ह्याच्याबद्दल एवढी काळजी घेतोय, कारण डेंगीची पसरव खूप जास्त आहे सध्या तरी. आणि तोच डेंगीचा जो मच्छर असतो किंवा डास असतोय, तोच डास झिका सुद्धा पसरवतोय. त्यामुळे आपल्याला जरा बेळगावात ह्याच्याबद्दल काळजी घेतली पाहिजे.